इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. नगरपालिका निवडणुकीचा निकाल अजून जाहीर होतो न होतो तोपर्यंतच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या दरम्यानच सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका फेब्रुवारी अखेरपर्यंत उरकून घेण्याचे आदेश आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबरोबर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याने नेते मंडळींच्या पुढील समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सांगोला नगरपालिका नगराध्यक्ष व 21 सदस्यांची निवडणूक मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली. पैकी अद्यापही 2 प्रभागांसाठी मतदान होणे बाकी आहे. सदर निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. मात्र नेते मंडळी सोबतच ग्रामीण भागातील जनतेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांकडे नजरा लागून आहेत. मध्यंतरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नगरपालिकेच्या अगोदर होणार की नंतर याबाबत मोठी उत्सुकता होती. परंतु आयोगाच्या निर्णयानुसार नगरपालिका निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम पूर्ण होताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान सांगोला तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. तालुक्यातील सोनलवाडी, बागलवाडी, राजापूर, सोनल, गळवेवाडी अशा एकूण 5 ग्रामपंचायतींवर यापूर्वीपासूनच प्रशासकाची नेमणूक केली होती. फेब्रुवारी 2026 मध्ये तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार आहेत. एकंदरीत 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी कोणत्याही क्षणी आयोगाकडून सूचना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबरोबर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आयोगाकडून लवकरच पुढची आचारसंहिता जाहीर होईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.